राज्यातील राजकारण सध्या पुन्हा एकदा नवं वळण घेण्याच्या तयारीत आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेगवेगळे गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या। खुद्द पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या संभाव्य एकत्र येण्याचे संकेत दिल्यानं या चर्चांना आणखीनच बळ मिळालं होतं। मात्र अशा चर्चांना चालना मिळत असतानाच शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या विरोधात एक अंतर्गत राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जातंय। म्हणजेच काय तर शरद पवार गटाकडून अजितदादांना एक अट घालण्यात आली आहे आणि त्यामुळेच पवार कुटुंब अजूनही एकत्र आलेलं नाहीये असं बोललं जातंय। हेच नेमकं प्रकरण काय? शरद पवार यांनी अजितदादांना नेमकी कोणती अट घातली आहे? अजितदादांचं यावर काय म्हणणं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। राज्यात दोन मोठे पक्ष फुटले, एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले, पण अलीकडे होणाऱ्या बैठका, चर्चा, कार्यक्रमांना एका मंचावर येणं या काही घटना बघता दोन्ही पक्षांमध्ये दुरावा कमी होत असल्याचं चित्र आपण पाहिलं। आत्ताच्या घडीला किंवा भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही याबाबत ठोसपणे सांगता येत नसलं तरी त्यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं काही गोष्टीतून जाणवताना मात्र दिसलं। आपण राज्याच्या राजकारणाचा जर इतिहास पाहिला तर आतापर्यंत अनेक बंड झाली, पक्ष फुटले, बऱ्याच नेते मंडळींनी मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, तर दुसरीकडे हेच पक्ष, हीच नेते मंडळी पुढे पुन्हा जुने वाद किंवा राजकीय घडामोडी विसरून एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं। असंच काहीसं चित्र आजच्या घडीलाही राजकारणात पाहायला मिळतंय। राज्यात दोन मोठ्या पक्षांमध्ये बंड झालं। अनेक जुनी शिवसेना आणि जुन्या राष्ट्रवादीतील मातब्बर नेते मंडळी मूळ पक्षातून काढता पाय घेत सत्तेमध्ये विराजमान झाले। पण आज जे राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत, म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, हे दोन गट पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चा रंगल्यात। कारण दिवसेंदिवस या दोन्ही गटातील जवळीक वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय। शिवाय पुण्यात काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते। पक्षफुटीनंतर एकमेकांवर दररोज आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन एकदम हसत खेळत चर्चा केल्यानं राजकीय वर्तुळात त्यांच्यात काय बोलणं झालं असावं याबाबत तर्कवितर्क काढले गेले। याशिवाय राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील आणि अजितदादांची झालेली भेट आणि एकमेकांबद्दल टाळण्यात येत असलेली टीका, या आणि अशा अनेक कारणांवरून राष्ट्रवादीत जवळीक वाढत चालल्याचं बातम्या आपण ऐकल्या। पण आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेवर मोठं भाष्य केलंय। विकास लवांडे यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा येऊ शकतात अशा पद्धतीचं वृत्त नेहमीच येते। खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष आहे। हा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे। तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिगामी विचारांच्या भाजपासोबत सत्तेत आहे। दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल तर त्यांना माझा नम्रपणाने सांगणं आहे, जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून महायुतीतून बाहेर पडेल, भाजप सोबतचं नातं सोडेल, तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर विचार होऊ शकतो। एकत्र येण्याच्या फक्त अफवा आहेत, या बातम्यात कुठलंही तथ्य नाही असं विकास लवांडे यांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यांच्या या बोलण्यानंतर जर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तरच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्यात आणि कदाचित शरद पवारांची ही अट अजितदादांसमोर ठेवली असेल अशा देखील चर्चांनी जोर धरलाय। सर्व काही राजकीय घडामोड जरी अशा असल्या तरीही राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हे नक्की। असंच काहीसं पवार कुटुंबामध्ये होईल हे देखील नाकारता येत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गूढ शांतता असूनही आतून हालचाली जोरात सुरू आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अनेक वेळा एकाच मंचावर, एकाच टेबलावर दिसलेत। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल ते कालही माझे दैवत होते, आजही आहेत अशी भावना व्यक्त करत नवा राजकीय सूर लावला। त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या अनेक बैठका, त्यामधून उघड झालेल्या चर्चांमुळे ते पुन्हा एकत्र येणार या चर्चांनी जोर चढला होता। पण या सर्वांमध्ये लवांडे यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार गटाकडून अचानक झालेली एक राजकीय खेळी या संभाव्य युतीला खिंडार घालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येणार का अजूनही दोन्ही पवारांमध्ये सत्ता आणि भूमिका यावर मतभेद
कायम राहणार? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.